तिरुपती जवळील तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरातील वार्षिक ब्रह्मोत्सवात यंदा 9 डिसेंबर 2026 रोजी सोलापूरच्या पद्मशाली बांधवांकडून पद्मावती देवीला पारंपरिक माहेरची साडी अर्पण करण्यात येणार आहे। ही माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेचे अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी पत्रकार परिषदेत दिली। भगवान व्यंकटेश्वर यांच्या पत्नी श्री पद्मावती देवी या पद्मशाली समाजाच्या कन्या मानल्या जात असल्याने देवीला साडी चोळी व ओटी भरणा करण्याचा मान पद्मशाली समाजाला प्राचीन काळापासून मिळत आला आहे। गेल्या 17 वर्षांपासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना हा धार्मिक बहुमान लाभत असून यंदाही 8 डिसेंबर रोजी समाज बांधव तिरुपतीकडे रवाना होणार आहेत। पद्मशाली ज्ञाती संस्था आणि पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जात आहे। पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे हे यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख यजमान असून सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी प्रवास, निवास, भोजन व बालाजी दर्शनासह संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे। या उपक्रमासाठी अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघमचे विशेष सहकार्य लाभत आहे। विशेष उपस्थितीसाठी आमचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जनू आणि सचिव पडाल सर आणि नागेश सरगम आणि डॉक्टर सूर्यकांत कोटे साहेब हे याचे यजमान झालेले, त्यांनी हा खर्च त्यांनी स्वीकारवला आहे। त्यांनी याला सहकार्य करते आपल्याला साडीसाठी, त्यासाठी त्यांचा आम्ही आभार मानतो। या पद्मावती आपल्या पद्मावती ब्रह्मोत्सव समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करतो। आणि या वर्षापासून आहे की पद्मावती देवी कुठल्या समाजाची कन्या आहे याचे निर्णय कोण करणार याविषयी चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी तिरुमन्नाचार्युलू हे पद्मावती देवीचे आणि भगवान व्यंकटेश्वराचे अत्यंत निस्सीम भक्त होते। त्यांच्याकडे निर्णय देण्याचा आणि देवीसोबत संभाषण करण्याचा जबाबदारी त्यांच्याजवळ दिलंय। त्यांनी साक्षात भगवती पद्मावती देवीला प्रश्न केले की देवी तुम्ही कुठल्या समाजाची? तिथून गर्भगृहातून एक आवाज आला की मी पद्मशाली समाजाची कन्या आहे। तिथून तिरुपती तिरुमला देवस्थान आणि आंध्र प्रदेश प्रशासनाने ताम्रपटावरती त्यांची अधिकृत अशी घोषणा केलेली आहे की पद्मशाली समाजाची कन्या ही पद्मावती देवी आहे म्हणून। त्या याला अनुसरूनच दरवर्षी पद्मशाली समाजाकडून भगवती पद्मावती देवीस वस्त्र अलंकार, ओटी भरण करण्याचा कार्यक्रम असतो। तो कार्यक्रम आपल्या सोलापुरात सर्वात जास्त संख्येने असलेल्या पद्मशाली समाजाला पण मान मिळालेला आहे। त्यानुसार श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव समिती याकडून यंदा ना नफा ना तोटा या तत्वावरती सर्वसामान्य पद्मशाली समाज या कार्यक्रमात सहभागी व्हावा या उद्देशाने 4000 रुपये मध्ये सोलापुरातून तिरुपतीतून सोलापूर हा रेल्वे प्रवास, तिथे रेल्वे स्टेशन पासून लॉज पर्यंत वाहनाची सोय, रूम मध्ये राहण्याची सोय आणि सोलापूरच्या पद्धतीनुसार भोजनाची व्यवस्था, पद्मावती देवी कुंकुमार्चना व तिरुमला येथे जाण्याचा खर्च, येण्याचा खर्च, भगवान व्यंकटेश्वराचा दर्शनाचा स्पेशल दर्शनाचं तिकीट यामध्ये समाविष्ट आहे। तरी मी सोलापुरातील पद्मशाली समाजाच्या बांधवांना विनंती करतो, आपली पद्मशाली समाज स्त्री संस्कृती प्रधान आहे, त्याची पूजन करण्याकरिता, आचार करण्याकरिता सर्वजणांनी यावं, भगवती पद्मावती देवीचा अनुग्रह प्राप्त करून यावा असे मी आवाहन करतो। देतो गेल्या वर्षापर्यंत आणि ह्या वर्षाचं जी आपण ही पद्मावती देवीची माहेरची साडी अर्पण करायचा कार्यक्रम करतो त्यातला प्रमुख काय फरक आहे ते फरक मी फक्त तुम्हाला सांगणार आहे डिफरन्स। तर आम्हाला दरवर्षी अशी विनंती करण्यात येत होतं की आपल्याला जाण्यात येण्यासाठी खर्च साधारणपणे 8,000 होतो, पण फक्त केवळ साडीसाठीच 9,000 एक्स्ट्रा द्यायचं। मग 16-17,000 रुपये खर्च करायचा म्हणलं तर फक्त काही विशिष्ट वर्गच त्यासाठी येऊ लागला प्रत्येक वेळेला, ते एक बंधन होतं। अशी खूप जणांची आम्हाला मागणी होती। मग त्याऐवजी मागच्या वेळेला देखील आमचे दोतासाहेब आणि दासीसाहेब असे खूप पत्रकार बंधूंनी देखील विनंती केलं, त्याऐवजी समाजाच्या वतीनेच एकच मोठी साडी महावस्त्र अर्पण केलं आणि त्याऐवजी बाकीच्यांकडनं ती रक्कम जर वगळली तर
सामान्य खालचा वर्ग देखील ज्यांना याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे ते घेऊ शकतात आणि स्वेच्छेने काहीतरी त्यांना जर ह्या साडीसाठी देणगी द्यायचं असेल तर ते देऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला काहीतरी करता येतं का याचा विचार करा म्हटल्यानंतर आमची मागच्या आठवड्यात रविवारी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आम्ही सर्व विश्वस्त